नमस्कार, तुमचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत एक्सक्लेमेटरीची काही वाक्ये। आज आपण एक्सक्लेमेटरीची वाक्ये पाहणार आहोत। तर त्यापूर्वी आपण पाहणार आहोत की एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारवाचक वाक्य म्हणजे काय। तर ज्या वाक्यामध्ये आपला आनंद, दुःख, आश्चर्य व्यक्त केले जाते त्या वाक्यास उद्गारवाचक वाक्य म्हणजेच एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असं म्हटलं जातं। तर या एक्सक्लेमेटरी वाक्याची सुरुवात कशाने होते तर हाऊ किंवा व्हॉटने सुरुवात होते। आणि जर तुमचं वाक्य असर्टिव्ह असेल तर त्याचं एक्सक्लेमेटरी करताना अ किंवा ॲन असेल वाक्यामध्ये तर एक्सक्लेमेटरीची सुरुवात ही व्हॉटने सुरू होते, हे लक्षात ठेवा। आणि जर तुमचं वाक्यामध्ये विशेषण असेल तर त्याची सुरुवात हाऊने होते। असर्टिव्हचे एक्सक्लेमेटरीमध्ये रूपांतर करताना उत्कंठा दर्शवणारे शब्द जसे की व्हेरी, एक्स्ट्रीमली, रिअली, इंडीड किंवा ग्रेट असे शब्द तुम्हाला रिमूव्ह करायचे, काढून टाकायचे, त्याचा उपयोग वाक्यामध्ये करायचा नाही आहे। तर ही काही होती छोटेसे रूल्स होते ह्याचे वाक्य बनवण्यासाठी। चला तर आता पाहूयात एक्सक्लेमेटरीचे सेंटेन्सेस। फर्स्ट, ही वॉज व्हेरी स्लो। आता मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्यामध्ये अ किंवा ॲन नाही आहे, सो इथे आपण हाऊचा यूज करणार आहोत। तर वाक्य कसं होतं आहे, हाऊ स्लो ही वॉज एक्सक्लेमेटरी मार्क। नेक्स्ट, आय एम एक्स्ट्रीमली लकी। आता नेक्स्ट रूल असा होता की ह्यामध्ये अ किंवा ॲन नाही आहे, त्यामुळे इथे हाऊ वापरायचं आणि एक्स्ट्रीमली, व्हेरी यासारखे हे जे शब्द आहेत ते रिमूव्ह करायचे। ते वाक्य काय होतं, हाऊ लकी आय एम एक्सक्लेमेटरी मार्क। नेक्स्ट, इट वॉज अ ग्रेट विक्ट्री। आता यामध्ये अ आहे त्यामुळे आपण इथे वॉट वापरणार आहोत। वॉट अ विक्ट्री इट इज। ग्रेट सारखे, एक्स्ट्रीमली सारखे आणि व्हेरी सारखे शब्द तुम्हाला रिमूव्ह करायचे। नेक्स्ट, इट इज अ व्हेरी फाईन शॉट। आता यामध्ये सुद्धा अ आहे त्यामुळे वॉट येणार। वॉट अ फाईन शॉट इट इज एक्सक्लेमेटरी मार्क। नेक्स्ट, शी वॉज अ व्हेरी पॉप्युलर डॉक्टर। What a popular doctor she was! Exclamatory mark. The forest was very beautiful in early summer. आता यामध्ये सुद्धा अ नाही आहे त्यामुळे आपण हाऊ वापरायचं आहे। हाऊ ब्युटिफुल द फॉरेस्ट वॉज इन अर्लियर समर। एक्सक्लेमेटरी मार्क। It is very easy to solve the problem. How easy it is to solve the problem. सॉरी, इथे एक्सक्लेमेटरी मार्क राहिला होता, तर परत एकदा बघा। हाऊ easy it is to solve the problem. Sakal is a very popular newspaper in Maharashtra. What a popular newspaper Sakal was in Maharashtra. It is a very wonderful country. What a wonderful country it is! Exclamatory mark. The land was very fascinating. How fascinating the land was! Exclamatory mark. तर आज आपण ही अशी एक्सक्लेमेटरीची काही वाक्य बघितलीत। तर ह्याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं एक पॉईंट आहे, तो असा आहे की हा जो एक्सक्लेमेटरी जो मार्क आहे तो विसरू नका, तो कंपल्सरी द्या, त्याशिवाय हे एक्सक्लेमेटरी वाक्य कंप्लीट होत नाही।
आणि हाऊ कधी यूज करायचं आणि देन व्हॉट कधी यूज करायचं हे लक्षात ठेवा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. थँक्यू.